ग्रामीण भागातील भारत घडवण्यासाठी रोटरी क्लबनं पुढाकार घ्यावा. आमदार प्राजक्त तनपुरे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आदी क्षेत्रांमध्ये रोटरी क्लबनं केलेलं सामाजिक कार्य कौतुकास्पद असून ग्रामीण भारताच्या विकासासाठी रोटरी क्लबनं अधिक प्रभावीपणे पुढाकार घ्यावा असं प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलं. रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर डिग्निटीच्या 4थ्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर डिग्निटीचे नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट अभिषेक भगत आणि सचिव डॉक्टर वैशाली पाटील यांनी प्रांतपाल जयेश पटेल यांच्या हस्ते पदभार स्वीकारला. यावेळी आगामी प्रांतपाल क्षितिज झावरे, सहाय्यक प्रांतपाल मीनल बोरा, मावळते अध्यक्ष डॉक्टर सोनल भालसिंग, गजानन शास्त्री महाराज तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार तनपुरे म्हणाले की सध्याच्या काळात बहुतांश संस्था आर्थिक अपेक्षांवर चालतात, मात्र रोटरी क्लबचे सदस्य स्वतःचे योगदान देत समाजातील गरजूंना मदतीचा हात देतात. ही निस्वार्थ आणि पारदर्शक सेवा समाजासाठी प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील शिक्षण आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी रोटरी क्लबनं पुढाकार घ्यावा. या सामाजिक कार्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास आपण सदैव तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर आमचे मित्र अभिषेक भगत आता यावर्षी 365 दिवस आहेत. आज पहिला दिवस आहे. म्हणजे 320 दिवस त्यांच्याकडे अजून या पदाचे आहेत. आणि मला खात्री आहे की अभिषेक यांना जेवढं मी ओळखतो ते निश्चितपणे या पदाला अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कारभार करतील. मागचे जे अध्यक्ष होते त्यांचा देखील आपण कार्यकाळ, त्यांच्या कार्यकाळात जे जे काही प्रोजेक्ट राबवले ते आपण मगाशी याच्यावरती बघितले. त्यांचंही खरं मी मनापासून आभार व्यक्त करेन की एका वर्षामध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्र असेल, पर्यावरण, वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम करून आपल्या या क्लबचा चांगला एक ठसा उमटवण्याचं काम मागच्या मावळत्या अध्यक्षांनी देखील केलं. अभिषेकजींना देखील मी शुभेच्छा व्यक्त करतो की तुमच्या माध्यमातून देखील चांगलं काम या क्लबचं होईल. मलाही खरं इथं येण्या अगोदर रोटरी क्लबनी पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाला आलोय. खरं मी ऐकून होतो, माहिती आहे मला, परंतु इतक्या डीप खरं माहिती नव्हती. शेवटी वेगवेगळ्या संघटना आपल्याकडं समाजामध्ये काम करत असतात. तुमच्या संघटनेचं वेगळं पण मला असं जाणवलं की पैसे देऊन काम करणारी तुमची संघटना आहे. नाही तर बऱ्याचशा संघटना मी बघतो की पैसे घेण्याकरता संघटना असतात, मात्र पैसे देऊन ऑनररी मेंबरला पैशात सूट आहे, बाकी मेंबरला मात्र पैसे टाकून तुम्ही त्या ठिकाणी काम करता. म्हणजे कुठल्याही प्रकारचं पैसा करता म्हणून नाही तर बऱ्याच संघटना मी बघत असतो काय असतो, परंतु एखादा प्रोजेक्ट असेल तर तो प्रोजेक्ट काय आहे पेक्षा तो केवढ्याच आहे याच्याकडे जास्त लक्ष असणारे मी संघटना बघितलेल्या आहेत. त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्याला समाजामध्ये काय पोहोचवायचंय, ह्याच्यापेक्षा किंमत किती आहे आणि मग आपला काय स्वार्थ आहे हे बघणारे खूप मी भरपूर त्या ठिकाणी बघितलेले आहेत. आणि म्हणून हे एक वेगळे पण रोटरी क्लबचं मला आज जे जाणवलं आपल्या सर्वांच्या बोलण्यातून की एक ट्रान्सपरन्सी आहे. विशेषतः आपल्या समाजामध्ये सध्या आवश्यक ज्या बाबी आहेत की एक समाज म्हणून जगताना असलेली एक शिस्त जी आपल्याकडं थोडासा अभाव जाणवतो. सामाजिक शिस्त आपल्याकडं दुर्दैवानं, मी आता काय वस्तुस्थिती बोलतोय महाराज, जी काय ती कुठल्याही गोष्टीत माझं काय हे आपल्याला दुर्दैवानं समाजामध्ये जाणवतं. परंतु एक समाज म्हणून जगताना जी काय शिस्त आहे ती मला आपल्याकडे अनुभवली. ती खरंच आपल्या माध्यमातून या समाजामध्ये खरं कुठेतरी गेली पाहिजे. कार्यक्रमात आमदार प्राजक्त तनपुरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर डिग्निटीचे मानद सदस्यत्वही बहाल करण्यात आलं. प्रांतपाल जयेश पटेल यांनी रोटरीच्या आगामी उपक्रमांची माहिती देताना प्लास्टिक पुनर्वापरातून बेंच निर्मिती, रक्तदान, नेत्रदान जनजागृती, महिला सक्षमीकरण, डिजिटल क्लासरूम, जलसंधारण, व्यसनमुक्ती तसेच थॅलिसिमिया जनजागृती आणि उपचार यांसारखे विविध प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचं सांगितलं. आज आपण ज्या भूमीवर एकत्र आलो आहोत ती केवळ ऐतिहासिक नाही तर प्रेरणादायी आहे आणि क्लब पण प्रेरणादायी होत आहे. ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी आहे. त्यांनी सत्ता ही वैभवासाठी नाही तर लोक कल्याणासाठी वापरली. भारतभर मंदिरे, घाट, विहिरी, धर्मशाळा आणि जनकल्याणाची असंख्य कामे करून त्यांनी समाजसेवेचा सर्वोच्च आदर्श लावून दिलेला आहे.
हीच ती भूमी जिथे वीरांगना चांदबिबीने अहमदनगर किल्ल्याचे शौर्याचे संरक्षण करून इतिहास घडवला आणि हा तोच ऐतिहासिक किल्ला जिथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा अमूल्य ग्रंथ लिहिला. अहिल्यानगरचा इतिहास आपल्याला 3 गोष्टी शिकवतो: धैर्य, नेतृत्व आणि समाजासाठी समर्पण. ह्याच मूल्यावर रोटरी उभी आहे. रोटरी म्हणजे काय? इथं आज जे नॉन रोटरीयन आलेत, जसं दादांना आम्ही भेटल्यापासून रोटरी बद्दल जी जी माहिती दिली, त्यांचं जे उत्तर होतं ते चकितच होतं. त्यांनी आज जे बघितलं की रोटरी हे एवढे सेवा कार्य करते. प्रास्ताविकात नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट अभिषेक भगत यांनी वर्षभरातील सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. वृक्षारोपण, नशामुक्ती अभियान, युवकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन आणि समाजोपयोगी उपक्रमांवर भर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सर, या ठिकाणी मी आपल्याला जास्त वेळ घेणार नाही. आपण सगळ्यांनी EV पाहिला असेल. आमचा हा अनेक क्लब आहे. आम्ही 2023 मध्ये गेल्या 4 वर्षापूर्वी सदरचा हा नवीन क्लब स्थापन केला आणि 4 वर्ष जेवढा आम्हाला एफर्ट देता येईल ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आता रोटरी म्हणजे बेसिकली काय? बरेच लोक इथे नवीन आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना रोटरी एक्झॅक्टली काय चालू? रोटरी हा प्रोटोकॉलवर आणि शिस्तबद्ध चालणारा हा असा एक NGO आहे, एक संस्था आहे जगात जिथं 0% करप्शन, 100% ट्रान्सपरन्सी असलेला हा 1908 मध्ये चालू झालेला हा क्लब जवळजवळ 100 क्रॉस केलेली आणि जगाच्या 180+ देशामध्ये हे काम करणार आहे. रोटरीने असं आहे दादा, हा खिशातले पैसे स्वतः घालतो, कष्ट स्वतः करतो आणि बुद्धी पण स्वतःची वापरतो. ह्या तिन्हींचा संगम देणारा हा रोटरी हा वर्ग आहे. आणि अशा स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःसाठी काम करणारे अनेक व्यक्ती, पण आपल्या कामातून लोकांच्या जीवनामध्ये आशेचा किरण घडवणारा हा रोटरीयन, अशा रोटरीयनना एकत्र करणारा हा रोटरी क्लब आहे. तर अशा या सर्व रोटरीयन्स मी मनापासून धन्यवाद देतो आणि आभार मानतो की आपल्या या सगळ्या डिवोशननी समाजाप्रती असलेल्या आपल्या सर्वांच्या कृतज्ञ भावनेनी आपण हा सगळं समाजाची सेवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण करू शकतो. या ठिकाणी निरर्थकपणे कुठल्याही पदाचा, कुठल्याही मानाचा, कुठल्याही सन्मानाचा अभिप्राय इथं न ठेवता मनापासून सगळे या ठिकाणी काम करत असतात. आपण जर पाहिलं DG सर, मी आपल्याला सांगू इच्छितो, 4 वर्षापूर्वी नवीन क्लब झालाय. आपण आमचे प्रोजेक्ट पाहिले असेल. आम्ही कुठं सांगत नाही बसलो, पहिल्यांदाच लोकांना दाखवलं की आम्ही काय काय काम केलेलं आहे. पण आम्ही आणखी चांगल्या प्रकारे काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आपण डिस्ट्रिक्टने आम्हाला जे गोल दिले त्या अभयराजे सर डिटेल सांगतीलच, पण आम्ही सर्व आज टिल टुडे आम्ही सगळे बेस्ट परफॉर्म आम्ही कमी केले. आम्ही आपला रोटरीचा विशेष म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की हा रोटरी म्हणजे मेंबरशिप डेव्हलपमेंटचा महिना आहे सर, ऑगस्ट. म्हणून आम्ही 2 तारीख ठेवलं आणि नवीन 10 लोक या ठिकाणी आज इंटक सुद्धा आम्ही या ठिकाणी करणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट अभयराजे आणि डॉक्टर अजिता चौभे यांनी केले. प्राध्यापक रवींद्र चौभे आणि उज्ज्वला राजे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर डॉक्टर वैशाली पाटील यांनी आभार मानले. प्रतिनिधी दीपक कासवासह सुनील गायकवाड, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर.